जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी आयुष्यात संघर्ष करत आहे, मनाने थकली आहे आणि स्वतःला एकटं समजू लागली आहे। जर तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील, जर तुम्हाला वाटत असेल की कितीही चांगलं वागलं तरी आयुष्यात दुःखच मिळतं, तर आजचं हे प्रवचन पूर्ण ऐका। कारण आज स्वामी समर्थ महाराज आपल्याला दोन अत्यंत अमूल्य गोष्टी सांगतात। दुसऱ्याचे वाईट करू नका, स्वतःचे भले होईल। आणि दुसरा आशेचा संदेश, वाईट वेळ कायमची नसते। स्वामी म्हणतात, माणसाने दुसऱ्याचा मत्सर करू नये, दुसऱ्याला पाडण्याचा प्रयत्न करू नये, कारण जे आपण इतरांसाठी पेरतो तेच एक दिवस आपल्या जीवनात उगवते। जर आपण प्रेम दिले तर प्रेम परत येते, जर आपण मदत केली तर योग्य वेळी मदत आपल्यापर्यंतही पोहोचते। पण जर आपण द्वेष, कपट आणि वाईट विचार पेरले तर त्याचे दुःखद परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात। स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक कर्माचा हिशेब या सृष्टीत नक्की होतो। त्यामुळे दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः सुखी होता येत नाही। क्षणिक यश मिळाले तरी मनःशांती मिळत नाही। खरी श्रीमंती म्हणजे स्वच्छ मन, प्रामाणिक वर्तन आणि ईश्वरावरील अढळ विश्वास। आणि ज्यांच्या जीवनात आज अंधार आहे, संकटे आहेत, अपयश आहे, त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश अधिक आशादायी आहे। स्वामी म्हणतात, वाईट वेळ कायमची नसते। जसा काळोख कितीही दाट असला तरी सूर्योदय अटळ असतो, तसाच प्रत्येक दुःखाचा शेवटही निश्चित असतो। म्हणून संकटात धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि स्वामींचे नामस्मरण कधीही थांबवू नका। कदाचित आज तुमच्या घरात अडचणी असतील, व्यवसायात नुकसान झाले असेल, नोकरीत अडथळे येत असतील, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील, किंवा मनावर निराशेचे ढग दाटून आले असतील। पण लक्षात ठेवा, ही वेळ कायम राहणार नाही। स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत। योग्य वेळ आली की ते अशक्य वाटणारे मार्गही सहज खुले करतात। म्हणून आजचे हे संपूर्ण प्रवचन मनापासून ऐका। या प्रवचनातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतील की दुसऱ्याचे वाईट न करता स्वतःचे जीवन कसे उजळवायचे, संकटात श्रद्धा कशी टिकवायची आणि चांगल्या कर्माच्या बळावर सुख, समाधान आणि यशाचा मार्ग कसा खुला करायचा। भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात जे काही घडते त्याकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका। प्रत्येक संकट आपल्या जीवनाला काहीतरी शिकवण्यासाठी येते। सोने जसे अग्नीत तापल्यावर अधिक तेजस्वी होते, तसेच माणूसही संकटांच्या आगीतून अधिक मजबूत बनतो। म्हणून संकटांपासून पळू नका, त्यांना धैर्याने सामोरे जा। कारण प्रत्येक कठीण प्रसंगानंतर एक नवी पहाट तुमची वाट पाहत असते। आज अनेक लोक म्हणतात, मी खूप मेहनत करतो तरी मला यश मिळत नाही। काही जण म्हणतात, मी कोणाचेही वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला अडचणी का येतात। स्वामी समर्थ यावर अतिशय सुंदर उत्तर देतात। ते म्हणतात, प्रत्येक बीज उगवण्याची वेळ वेगळी असते। काही बीजे काही दिवसांत उगवतात, तर काहींना महिने किंवा वर्षे लागतात। पण योग्य काळ आल्यावर ती नक्की फुलतात। त्याचप्रमाणे तुमच्या चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळीच मिळते। म्हणून अधीर होऊ नका, ईश्वराच्या वेळेवर विश्वास ठेवा। स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या यशाकडे पाहून निराश होऊ नका। प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते। तुमचा मार्ग तुमच्यासाठी घडवला आहे। त्यामुळे तुलना करणे थांबवा आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा। जो स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो, त्याला दुसऱ्याचा मत्सर करण्यासाठी वेळच मिळत नाही। लक्षात ठेवा, तुमचे शब्दही कर्मच असतात। कठोर शब्द एखाद्याच्या मनाला खोल जखम देऊ शकतात, तर प्रेमळ शब्द तुटलेल्या मनाला उभारी देऊ शकतात। म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा। रागाच्या भरात बोललेले शब्द अनेक वर्षे नातेसंबंध तोडू शकतात, पण प्रेमाने बोललेले दोन शब्द आयुष्यभराची मने जोडू शकतात। स्वामी समर्थ सांगतात की ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे, त्याच्या जीवनात कृपेचा वर्षाव होत राहतो। भक्तांनो, संकटाच्या काळात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे श्रद्धा सोडणे। अनेक जण अडचण आली की देवावरच प्रश्न उपस्थित करतात, पण स्वामी म्हणतात, परीक्षा सुरू असताना उत्तरपत्रिका फाडून टाकणारा विद्यार्थी कधीच यशस्वी होत नाही। त्याचप्रमाणे जीवनाच्या परीक्षेत धैर्य, श्रद्धा आणि संयम सोडणारा माणूस स्वतःचे नुकसान करतो।
आज तुम्ही कितीही अंधारात असाल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते. तो फक्त प्रकाशाच्या अनुपस्थितीमुळे दिसतो. जिथे प्रकाश येतो तिथे अंधार क्षणात नाहीसा होतो. तसेच स्वामींची कृपा, नामस्मरण आणि सत्कर्म यांचा प्रकाश तुमच्या जीवनात आला की निराशा, भीती आणि दुःख हळूहळू दूर जाऊ लागतात. म्हणून आजपासून एकच निर्णय घ्या, कोणाचेही वाईट करणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणावरही अन्याय करणार नाही. मनात स्वामींचे नाव ठेवून प्रामाणिकपणे कष्ट करीन, चांगले कर्म करीन आणि योग्य वेळेची शांतपणे वाट पाहीन. कारण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद ज्या भक्तावर असतो त्याचा पराभव कधीच कायमचा होत नाही. उशीर होऊ शकतो, परीक्षा येऊ शकते, पण शेवटी विजय सत्याचाच, श्रद्धेचाच आणि स्वामींच्या कृपेचाच होतो. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस आपल्या कर्माचे ओझे घेऊन चालत असतो. म्हणून कोणाच्या आयुष्याकडे पाहून निर्णय घेऊ नका. जो आज हसत आहे त्याने काल किती अश्रू ढाळले असतील हे आपल्याला माहीत नसते. आणि जो आज दुःखात आहे त्याच्या उद्याच्या आनंदाची कल्पनाही आपल्याला नसते. म्हणून कोणाची थट्टा करू नका, कोणाचा अपमान करू नका आणि कोणाच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नका. कारण आज जी वेळ दुसऱ्यावर आली आहे ती उद्या आपल्यावरही येऊ शकते. स्वामी सांगतात, आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर सर्वप्रथम मनातील राग, मत्सर, अहंकार आणि सुडाची भावना बाहेर काढा. ज्या घरात प्रेम असते तिथे लक्ष्मीही आनंदाने वास करते. ज्या घरात रोज भांडण, कटुता आणि एकमेकांना कमी लेखण्याची वृत्ती असते त्या घरातील आनंद हळूहळू निघून जातो. म्हणून घर मोठे असण्यापेक्षा मन मोठे असणे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक जण स्वामींना विचारतात, माझ्या प्रार्थनेचे उत्तर अजून का मिळत नाही? स्वामी हसून सांगतात, प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते, पण ते आपल्या इच्छेनुसार नाही तर आपल्या हितानुसार मिळते. लहान मूल जर धारदार सुरी मागत असेल तर आई ती देत नाही, कारण तिच्या नकारामागे प्रेम असते. त्याचप्रमाणे परमेश्वरही प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करत नाही. योग्य वेळ येईपर्यंत तो आपल्याला तयार करत असतो. त्यामुळे उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहूनही अधिक चांगले काही जपून ठेवत असतील. स्वामी समर्थ म्हणतात, संकटाच्या काळात दोन गोष्टी कधीही सोडू नका, पहिली म्हणजे कष्ट आणि दुसरी म्हणजे श्रद्धा. फक्त प्रार्थना करून बसू नका आणि फक्त कष्ट करून अहंकारही बाळगू नका. प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्याचे फळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा प्रयत्न आणि परमेश्वरावरील विश्वास एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्तांनो, दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी खर्च होणारी ऊर्जा जर स्वतःला घडवण्यासाठी वापरली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारणे अधिक आवश्यक आहे. दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवणे अधिक मोठे यश आहे. स्वामींना तुमच्या संपत्तीचा अभिमान नको असतो, त्यांना तुमच्या मनाचा निर्मळपणा प्रिय असतो. आज या क्षणी मनोमन स्वामी समर्थ महाराजांना एकच प्रार्थना करा, स्वामी, माझ्या मनातून द्वेष काढून टाका. दुसऱ्याचे वाईट करण्याची भावना कधीही येऊ देऊ नका. संकट आले तरी माझा विश्वास डळमळू देऊ नका. माझ्या हातून सत्कर्म घडू दे. माझी वाणी गोड राहू दे. माझ्या घरात प्रेम, समाधान आणि तुमची कृपा सदैव नांदो. आणि शेवटी स्वामी समर्थांचा हा संदेश आपल्या हृदयात कायमचा कोरून ठेवा. वाईट वेळ कितीही मोठी असली तरी ती कायमची नसते, पण त्या काळात केलेली चांगली कर्मे, दाखवलेली माणुसकी आणि ठेवलेली श्रद्धा आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा, प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा आणि प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा. योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ अशी कृपा करतील की मागे वळून पाहताना तुम्हालाच आश्चर्य वाटेल, एकेकाळी अशक्य वाटणारे जीवन आज किती सुंदर झाले आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आता आपल्या जीवनातील आणखी एका गहन सत्याचा विचार करूया. अनेक लोक आयुष्यभर दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतात. तो असा का वागतो, ती माझे ऐकत का नाही, लोक माझा आदर का करत नाहीत, अशा प्रश्नांमध्ये संपूर्ण आयुष्य निघून जाते. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदल. कारण स्वतःमध्ये झालेले परिवर्तनच जगाला बदलण्याची सुरुवात असते.
सूर्य कधीही कोणाला सांगत नाही की माझ्याकडे पहा, तो फक्त स्वतःचा प्रकाश देत राहतो. चंदन कधीही स्वतःचा सुगंध सिद्ध करत नाही, त्याचा सुगंध स्वतःच सर्वत्र पसरतो. नदी कधीही स्वतःची स्तुती करत नाही, ती शांतपणे वाहत राहते आणि हजारो लोकांची तहान भागवते. स्वामी समर्थ सांगतात, तुझे जीवनही असेच असू दे. तुझी कर्मे बोलू दे, शब्द नव्हे. आज समाजात प्रत्येकजण मान सन्मान शोधत आहे, पण जो दुसऱ्याला सन्मान देतो त्याच्याकडेच सन्मान परत येतो. जो दुसऱ्याचा अपमान करतो त्याच्या जीवनातून शांती निघून जाते. म्हणून बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, माझे शब्द कोणाला उभे करतील की तोडून टाकतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही, त्याच्या स्वभावाने होते. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती मोठे घर आहे किंवा किती प्रसिद्धी आहे, यापेक्षा तुमच्या भेटीनंतर एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आले का, हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रिय भक्तांनो, जीवनात काही लोक तुमचे कौतुक करतील आणि काही लोक तुमची निंदा करतील. दोन्ही गोष्टी शांतपणे स्वीकारा. कौतुकामुळे अहंकार वाढू देऊ नका आणि निंदेमुळे आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण दोन्ही क्षणिक आहेत. स्वामी समर्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ते तुमचे अंतःकरण. एक दिवा स्वतः जळतो तेव्हाच तो दुसऱ्यांना प्रकाश देऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वतःमध्ये प्रेम, श्रद्धा आणि संयम निर्माण करा. मग तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रकाशाचा अनुभव येईल. उपदेशापेक्षा आचरण अधिक प्रभावी असते. अनेक भक्त विचारतात, स्वामींची सेवा कशी करावी? स्वामींचे उत्तर अत्यंत साधे आहे. जिथे एखादा दुःखी माणूस दिसेल तिथे त्याला धीर द्या. जिथे भुकेला दिसेल तिथे अन्न द्या. जिथे निराश माणूस दिसेल तिथे आशेचा शब्द द्या. हीच माझी सेवा आहे. आजपासून प्रत्येक दिवसात किमान एक असे कार्य करा ज्यातून तुम्हाला कोणताही स्वार्थ नाही. कोणाची मदत करा, एखाद्याला चांगले शब्द बोला, एखाद्या वृद्धाची विचारपूस करा, एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणा. हे लहान वाटणारे सत्कर्मच तुमच्या जीवनात मोठे पुण्य निर्माण करतात. लक्षात ठेवा, देवाला मोठ्या देणग्यांपेक्षा मोठे मन प्रिय असते. ज्याच्या मनात दया आहे त्याच्याकडे देव स्वतः येतो. ज्याच्या मनात क्षमा आहे त्याच्यावर कृपा टिकते. आणि ज्याच्या मनात अहंकार नाही त्याच्या जीवनात आनंद स्थिर राहतो. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या यशाने कोणाला कमी लेखणार नाही. माझ्या दुःखामुळे कोणावर राग काढणार नाही. माझ्या अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देणार नाही. आणि माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय स्वामी समर्थांच्या कृपेला देईन. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा हा दृष्टिकोन तुमच्या जीवनात येईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की बाहेरचे जग फारसे बदलले नाही, पण तुमचे मन पूर्णपणे बदलले आहे. आणि मन बदलले की दुःखाचे ओझे हलके होते, चिंता कमी होते आणि प्रत्येक दिवस परमेश्वराची भेट वाटू लागतो. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या घरावर, कुटुंबावर आणि जीवनावर सदैव राहो. तुमच्या हातून सत्कर्म घडत राहो. तुमच्या ओठांवर सदैव श्री स्वामी समर्थ हे नाम राहो. आणि तुमच्या हृदयात अशी श्रद्धा जागृत राहो की कोणतेही संकट तिला डळमळीत करू शकणार नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, आता आपण एका अशा विषयावर मनन करूया ज्यामुळे अनेक भक्त आयुष्यभर दुःखी राहतात. तो विषय म्हणजे अपेक्षा. माणूस जितक्या जास्त अपेक्षा करतो तितके जास्त दुःख त्याच्या वाट्याला येते. कारण अपेक्षा पूर्ण झाली तर आनंद होतो, पण अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मन तुटते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, अपेक्षा माणसाकडून ठेवू नकोस, विश्वास माझ्यावर ठेव. कारण माणूस परिस्थितीनुसार बदलू शकतो, पण परमेश्वराची कृपा कधी बदलत नाही. आज जो तुमच्यासोबत आहे तो उद्या दूर जाऊ शकतो, पण स्वामी समर्थ कधीच भक्ताचा हात सोडत नाहीत. आपण अनेकदा एखाद्यासाठी खूप काही करतो आणि मनात वाटते की तोही आपल्यासाठी तितकेच करेल. पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन दुःखी होते. त्या क्षणी लक्षात ठेवा, तुम्ही केलेले चांगले कर्म त्या व्यक्तीसाठी नव्हते, ते स्वामी समर्थांच्या साक्षीने केलेले होते. त्यामुळे त्याचे फळ त्या व्यक्तीकडून नाही तर स्वामींकडून मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करताना हिशेब ठेवू नकोस. सूर्य रोज प्रकाश देतो पण त्याबदल्यात काही मागत नाही. झाड रोज सावली देते पण मोबदला मागत नाही. नदी तहान भागवते पण नावाची अपेक्षा करत नाही. निसर्ग आपल्याला निस्वार्थ सेवा शिकवतो. प्रिय भक्तांनो,
तुमच्या आयुष्यात जर कोणी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण काही वाईट लोकांमुळे स्वतःचा स्वभाव बदलणे ही सर्वात मोठी चूक असते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या चुकीमुळे तू चुकीचा होऊ नकोस. आजच्या जगात लोक म्हणतात सरळ माणूस जगू शकत नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात सरळ माणसाला कदाचित संघर्ष जास्त करावा लागेल, पण शेवटी विजय त्याचाच होईल. कारण सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच कायमचा असतो. लक्षात ठेवा, तुमचे जीवन हे स्पर्धा नाही. तुम्हाला कोणाला हरवायचे नाही. तुम्हाला फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगला माणूस बनायचे आहे. जर रोज एक वाईट सवय कमी झाली, एक चांगला विचार वाढला आणि एक सत्कर्म झाले, तर समजा तुमचे जीवन योग्य दिशेने चालले आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मोठी स्वप्ने पहा, पण त्यासाठी मोठी मेहनतही करा. फक्त देवाकडे मागून काही मिळत नाही. भक्तीबरोबर परिश्रमही आवश्यक आहेत. जसा पक्षी उडण्यासाठी 2 पंख वापरतो, तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी श्रद्धा आणि कर्म हे दोन्ही आवश्यक आहेत. आज जर तुमची मनोकामना पूर्ण होत नसेल तर निराश होऊ नका. स्वतःला विचारा, मी स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे का? माझी कर्मे योग्य आहेत का? माझे मन स्वच्छ आहे का? मी दुसऱ्यांसाठी चांगले करतो का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील. प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थांचे एक वचन आयुष्यभर लक्षात ठेवा. जग तुला काय देते यापेक्षा तू जगाला काय देतोस हे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही प्रेम दिले तर प्रेम परत येईल. जर आदर दिला तर आदर परत येईल. जर मदत केली तर योग्य वेळी मदतही मिळेल. आणि जर तुम्ही श्रद्धेने स्वामींचे नाम घेत राहिलात तर त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्या जीवनावर नक्कीच होईल. म्हणून आजपासून अपेक्षा कमी करा, कृतज्ञता वाढवा, तक्रारी कमी करा, नामस्मरण वाढवा, राग कमी करा आणि प्रेम वाढवा. हेच स्वामी समर्थांच्या शिकवणीचे सार आहे. कारण शेवटी जिंकतो तो श्रीमंत माणूस नाही, तर शांत मनाचा माणूस. आणि शांत मन फक्त त्यालाच मिळते ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा असते. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या नियंत्रणात नसतात. कोण कधी भेटेल, कोण कधी दूर जाईल, कोण आपला होईल आणि कोण परका होईल, हे आपण ठरवू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते, आपली प्रतिक्रिया. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण आज आणि आत्ताच बदलू शकतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, घटना तुझ्या जीवनात येतात, पण त्यांचा अर्थ तू ठरवतोस. एकच प्रसंग 2 माणसांच्या आयुष्यात वेगळे परिणाम घडवतो. एक जण त्याच प्रसंगाने खचतो, तर दुसरा त्याच प्रसंगातून उभा राहतो. फरक प्रसंगात नसतो, फरक मनाच्या शक्तीत असतो. एक लहानसे रोपटे जोरदार वाऱ्यात वाकते, पण मोडत नाही, कारण त्याला वाकण्याची कला माहीत असते. कठीण प्रसंगातही लवचिक राहणे ही कमजोरी नाही, तर शहाणपणाची निशाणी आहे. प्रत्येक गोष्टीत हट धरला तर मन तुटते, पण जिथे आवश्यक आहे तिथे संयम आणि स्वीकार ठेवला तर जीवन हलके वाटू लागते. प्रिय भक्तांनो, अनेकदा आपण भूतकाळातील चुका मनात साठवून ठेवतो. तेव्हा मी असे केले नसते तर, तो निर्णय घेतला नसता तर, अशा विचारांनी वर्तमानही दुःखी होते. पण स्वामी समर्थ सांगतात, काल गेला तो तुझा गुरु आहे, उद्या आलेला नाही तो आशा आहे, पण आजचा दिवस हीच तुझी खरी साधना आहे. भूतकाळातून धडा घ्या, पण ओझे उचलू नका. चुका मान्य करा, पण स्वतःचा तिरस्कार करू नका. कारण पश्चाताप तेव्हाच उपयोगी ठरतो जेव्हा तो परिवर्तनात बदलतो. कधी कधी स्वामी आपल्याला अशा लोकांपासून दूर करतात ज्यांच्याशी आपण खूप जोडलेले असतो. त्यावेळी आपण रडतो, तक्रार करतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळते की त्या विभक्त होण्यातच आपले कल्याण दडलेले होते. म्हणून प्रत्येक बंद झालेल्या दारावर रडू नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहून मोठे दार उघडत असतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या वाट्याला जे आले आहे ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहे. त्यामुळे प्रत्येक अनुभवाचा आदर करा. यशाने नम्र व्हा आणि अपयशाने अधिक मजबूत व्हा. दोन्ही तुमच्या जीवनाचे शिक्षक आहेत. आजपासून एक नवीन सवय लावा. दिवसातून एकदा स्वतःला विचारा, मी आज कोणाला आनंद दिला का?
मी आज कोणाचे मन दुखावले का? मी आज स्वामींचे नाम मनापासून घेतले का? मी आज कालपेक्षा चांगला माणूस झालो का? जर या 4 प्रश्नांची उत्तरे हळूहळू सकारात्मक होऊ लागली तर समजा तुमचे जीवन योग्य दिशेने चालले आहे. मोठे परिवर्तन नेहमी अशा छोट्या बदलांपासून सुरू होते. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात अशी वेळ येईल की लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या दिवशीही तुमचे डोके खाली आणि मन स्वामींच्या चरणीच राहिले पाहिजे. कारण यश टिकवून ठेवण्याची शक्ती नम्रतेत असते, अहंकारात नाही. आणि जर अपयश आले तर तेही स्वामींचा संदेश समजून स्वीकारा. कदाचित ते तुम्हाला अजून मोठ्या यशासाठी तयार करत असतील. कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताच्या आयुष्यात व्यर्थ काही घडू देत नाहीत. म्हणून प्रत्येक सकाळी आत्मविश्वासाने उठा, प्रत्येक दिवस प्रामाणिकपणे जगा आणि प्रत्येक रात्री कृतज्ञतेने झोपा. असे जीवन जगणारा भक्त कधीच रिकामा राहत नाही. त्याच्या हातात कदाचित कमी संपत्ती असेल, पण त्याच्या हृदयात स्वामी समर्थांचे अमूल्य आशीर्वाद असतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या युगात जगत आहोत त्या युगात माणसाकडे सर्व काही आहे, पण मनःशांती नाही. मोठी घरे आहेत, पण घरात प्रेम कमी झाले आहे. पैसा आहे, पण समाधान नाही. हजारो मित्र आहेत, पण संकटाच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारा माणूस नाही. दिवस रात्र धावपळ आहे, पण स्वतःसाठी 2 क्षणही नाहीत. अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा संदेश पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा वाटतो. ते म्हणतात, बाळा, बाहेरचे जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंक. मनावर विजय मिळवणे हीच सर्वात मोठी साधना आहे. कारण बाहेरचा शत्रू दिसतो, पण मनातील शत्रू दिसत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हेच माणसाचे खरे शत्रू आहेत. हे शत्रू बाहेरून येत नाहीत, ते आपल्या मनातच जन्म घेतात. ज्या दिवशी माणूस या विकारांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, त्या दिवशी त्याचे जीवन बदलू लागते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, रागाच्या एका क्षणात माणूस अनेक वर्षांची कमाई गमावतो. किती घरे फक्त एका कठोर शब्दामुळे तुटली, किती मैत्री एका गैरसमजामुळे संपली, किती नाती अहंकारामुळे दूर गेली. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. राग आला की उत्तर देण्याची घाई करू नका. काही वेळ शांत राहा, कारण शांत मनातून निघालेला निर्णय नेहमी योग्य असतो. आज अनेकांना वाटते की कठोर बोलणे म्हणजे धाडस, पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःच्या जिभेवर नियंत्रण आहे तोच खरा बलवान आहे. कारण तलवारीने झालेली जखम भरते, पण शब्दांनी झालेली जखम अनेक वर्षे मनात राहते. म्हणून तुमचे शब्द असे असू द्या की ते ऐकून दुःखी माणसालाही धीर मिळावा. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काही ना काही कारणाने येतो. काही लोक तुम्हाला प्रेम देतात, काही लोक अनुभव देतात, काही लोक सावध राहायला शिकवतात, तर काही लोक तुमच्यातील सहनशक्ती वाढवतात. त्यामुळे कोणाविषयीही मनात कायमचा राग ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्यासाठीही मनोमन प्रार्थना करा. कारण द्वेष ठेवणारा सर्वात जास्त त्रास स्वतःलाच देत असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो माझ्या अधिक जवळ येतो. क्षमा म्हणजे चुकीचे वर्तन योग्य मानणे नाही. क्षमा म्हणजे त्या वेदनेच्या कैदेतून स्वतःला मुक्त करणे होय. ज्या मनात क्षमा असते त्या मनात शांतता असते, आणि जिथे शांतता असते तिथेच परमेश्वराचा वास असतो. आज एक क्षण स्वतःकडे पहा. आपण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात जितका वेळ घालवतो तितका वेळ स्वतःला सुधारण्यात घालवला असता तर आपले जीवन किती सुंदर झाले असते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याचा दोष पाहण्यापूर्वी स्वतःच्या मनाचा आरसा स्वच्छ कर. हा उपदेश जीवन बदलणारा आहे. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात 3 गोष्टी रोज वाढल्या पाहिजेत: श्रद्धा, संयम आणि कृतज्ञता. श्रद्धा तुम्हाला स्वामींच्या जवळ नेते, संयम योग्य वेळेपर्यंत टिकवून ठेवतो, आणि कृतज्ञता कृपेचे दरवाजे उघडते. जो माणूस रोज परमेश्वराचे आभार मानतो त्याला कमी असलेल्या गोष्टींपेक्षा मिळालेल्या गोष्टींचे मोल समजू लागते. अनेक भक्त विचारतात, स्वामींची कृपा ओळखायची कशी? स्वामींची कृपा फक्त चमत्कारांमध्ये नसते. सकाळी डोळे उघडणे ही कृपा आहे. निरोगी श्वास घेता येणे ही कृपा आहे. 2 वेळचे अन्न मिळणे ही कृपा आहे. आई वडिलांचे प्रेम मिळणे ही कृपा आहे. संकटातही श्रद्धा टिकून राहणे ही तर सर्वात मोठी कृपा आहे.
आपण अनेकदा मोठ्या गोष्टींची वाट पाहतो आणि दररोज मिळणाऱ्या लहान कृपा विसरून जातो. म्हणून आजपासून तक्रारी कमी करा आणि आभार जास्त माना. हे नाही, ते नाही असे म्हणण्याऐवजी जे दिले त्याबद्दल धन्यवाद असे म्हणायला शिका. विश्वास ठेवा, कृतज्ञ हृदयात स्वामी समर्थांची कृपा अधिक वेगाने उतरते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही नवीन संधी आहे. कालचा राग आज घेऊन फिरू नका. कालचे अपयश आजचे भविष्य ठरवू देऊ नका. काल ज्यांनी अपमान केला त्यांना मनोमन क्षमा करा. कारण काल बदलता येत नाही, पण आज बदलता येतो. आणि आज बदलला की उद्या नक्की बदलतो. स्वामी समर्थ महाराजांचे एक वचन आयुष्यभर स्मरणात ठेवा. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी जे ठरवले आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. म्हणून अधीर होऊ नका. तुमच्या जीवनाची कथा अजून पूर्ण झालेली नाही. आजचा संघर्ष हा शेवटचा अध्याय नाही, तो पुढील सुंदर अध्यायाची तयारी आहे. ज्याप्रमाणे पहाट येण्यापूर्वी रात्र सर्वाधिक गडद असते, त्याचप्रमाणे मोठा आनंद येण्यापूर्वी संकटेही मोठी वाटतात. म्हणून संकट पाहून घाबरू नका. स्वामी समर्थांच्या चरणी डोके ठेवा, नामस्मरण करा, सत्कर्म करत राहा आणि पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. कारण स्वामींच्या दारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतांवर ठरवणे. आज अनेक लोक आनंदी नसण्याचे कारण गरिबी नाही, अपयश नाही किंवा अडचणी नाहीत. त्याचे खरे कारण म्हणजे ते सतत इतरांच्या अपेक्षांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात. कोण काय म्हणेल, लोक काय विचार करतील, समाज काय बोलेल या भीतीत माणूस स्वतःचे खरे अस्तित्व हरवून बसतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नकोस. प्रथम माझ्या मार्गावर चाल, मग जग आपोआप तुझा आदर करेल. हे वचन प्रत्येक भक्ताने मनात कोरून ठेवावे. कारण लोकांचे मत प्रत्येक दिवस बदलते, पण स्वामींची कृपा आणि सत्य कधीच बदलत नाही. आज एखादा माणूस तुमचे कौतुक करेल, उद्या तोच तुमच्यावर टीका करेल. म्हणून लोकांच्या शब्दांवर तुमचा आनंद किंवा दुःख अवलंबून ठेवू नका. जर तुमचे अंतःकरण स्वच्छ असेल, तुमची कर्मे प्रामाणिक असतील आणि तुमच्या मनात स्वामी समर्थांविषयी अढळ श्रद्धा असेल, तर कोणाचीही टीका तुमचे नुकसान करू शकत नाही. प्रिय भक्तांनो, जीवनात काही वेळा आपण खूप मेहनत करतो, पण त्याचे फळ लगेच मिळत नाही. अशा वेळी मनात निराशा येते. आपण विचार करतो, इतके प्रयत्न करूनही यश का मिळत नाही? पण स्वामी समर्थ सांगतात, ज्या फळाला वेळ लागतो तेच फळ अधिक गोड असते. आंब्याचे झाड एका दिवसात फळ देत नाही. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की बी उगवले का. तो संयमाने पाणी घालतो, काळजी घेतो आणि योग्य ऋतूची वाट पाहतो. तसेच भक्तानेही आपल्या प्रयत्नांवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही लक्षात घेतले असेल की सुवर्ण अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, चंदन उगाळल्याशिवाय सुगंध देत नाही. त्याचप्रमाणे माणसालाही संकटांच्या आगीतून जावे लागते. त्या संकटांचा उद्देश त्याला संपवणे नसतो, तर अधिक सक्षम बनवणे असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकट हे शिक्षा नसते, ते तुझ्या सामर्थ्याची ओळख करून देणारी परीक्षा असते. म्हणून संकटांना शत्रू समजू नका. प्रत्येक अडचण तुमच्या जीवनात नवीन धडा घेऊन येते. जर तुम्ही तो धडा शिकला तर ती अडचण पुन्हा येत नाही. प्रिय भक्तांनो, आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जीवनात पैशापेक्षा मौल्यवान गोष्टी आहेत विश्वास, चारित्र्य, प्रेम आणि वेळ. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास हरवला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. म्हणून कोणाचाही विश्वास कधीही तोडू नका. खोटे बोलून मिळालेले यश तात्पुरते असते, पण सत्याने मिळालेला सन्मान कायमचा असतो. आजच्या काळात लोक यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधतात, पण स्वामी समर्थांचा मार्ग शॉर्टकटचा नाही, तो सत्य आणि परिश्रमाचा आहे. त्यांनी कधीही आळशीपणा, फसवणूक किंवा अन्याय यांना मान्यता दिली नाही. ते नेहमी सांगतात की ज्या घासात प्रामाणिकपणा आहे तोच घास प्रसादासारखा पवित्र आहे. तुमच्या घरात जर प्रेम असेल तर ते जपा. आई वडिलांची सेवा करण्याची संधी असेल तर ती कधीही सोडू नका. गुरूंचे मार्गदर्शन मिळत असेल तर त्याचा आदर करा.
कारण या 3 आशीर्वादांपेक्षा मोठी संपत्ती जगात नाही. प्रिय भक्तांनो, प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा. त्या दिवशी घडलेल्या प्रत्येक घटनेचा विचार करा. जिथे चूक झाली तिथे मनोमन क्षमा मागा. जिथे चांगले कर्म झाले त्याबद्दल स्वामींचे आभार माना. आणि उद्या अधिक चांगला माणूस होण्याचा संकल्प करा. ही छोटी सवय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवेल. स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही मंदिरापुरती मर्यादित नसते. ती आपल्या प्रत्येक कृतीत दिसली पाहिजे. आपण बोलतो त्या शब्दांत, आपण करतो त्या कामात, आपण इतरांशी करतो त्या वागणुकीत आणि संकटातही टिकणाऱ्या आपल्या विश्वासात स्वामींचे दर्शन झाले पाहिजे. म्हणून आजपासून एक संकल्प करूया. कोणत्याही परिस्थितीत सत्य सोडणार नाही, कोणाचाही द्वेष करणार नाही, संकटात घाबरणार नाही, यशात गर्व करणार नाही आणि प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ हे नाम स्मरणात ठेवून जीवन जगू. कारण शेवटी जिंकतो तोच, ज्याच्या हातात संपत्ती नसली तरी हृदयात श्रद्धा असते, ज्याच्या पायात थकवा असला तरी प्रवास थांबत नाही, आणि ज्याच्या डोळ्यांत अश्रू असले तरी ओठांवर एकच विश्वास असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण जीवनातील एका अशा सत्याचा विचार करूया, जे समजले तर मनातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप नाहीसे होईल. ते सत्य म्हणजे स्वीकार. अनेक वेळा आपण त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो ज्या आपल्या हातातच नसतात. आपण भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करतो, इतरांचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी अशी अपेक्षा करतो. आणि जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन निराशेने भरून जाते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, जे बदलू शकतोस ते धैर्याने बदल, जे बदलू शकत नाहीस ते शांतपणे स्वीकार आणि या दोघांतील फरक समजण्याची बुद्धी माझ्याकडे माग. हा संदेश केवळ ऐकण्याचा नाही तर प्रत्येक दिवस जगण्याचा आहे. अनेक भक्त म्हणतात, स्वामी, माझ्या जीवनात इतक्या अडचणी का? पण कधी असा विचार केला आहे का की या अडचणी नसत्या तर आपण परमेश्वराकडे इतक्या मनापासून वळलो असतो का? सुखाच्या दिवसांत माणूस अनेकदा स्वतःलाच सर्व काही समजू लागतो, पण संकटे त्याला नम्र बनवतात. संकटे त्याला प्रार्थना शिकवतात, संकटे त्याला संयम शिकवतात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटे त्याला स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवायला शिकवतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू मी पाहत असतो. त्यामुळे असे कधीही समजू नका की तुम्ही एकटे आहात. ज्या क्षणी तुम्हाला वाटते की कोणीच तुमचे ऐकत नाही, त्या क्षणीही स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणत असतात. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच घाई करत नाही, कारण त्याची वेळ नेहमी योग्य असते. आपण अनेकदा म्हणतो, आता लगेच माझी मनोकामना पूर्ण व्हावी. पण जर एखाद्या लहान मुलाने धारदार सुरी मागितली तर आई ती लगेच देईल का? नाही, कारण तिला माहीत असते की योग्य वेळ येईपर्यंत थांबणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थही आपल्या जीवनात योग्य वेळेची वाट पाहतात. ते जेव्हा देतात तेव्हा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देतात. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतात. त्याच्याकडे सर्व काही आहे, माझ्याकडे का नाही, असा विचार करतात. पण स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या वाटेकडे पाहू नकोस, तुझी वाट मी स्वतः लिहिली आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते, प्रत्येकाला मिळणारे फळही त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार मिळते. प्रिय भक्तांनो, तुमच्या जीवनात जर एखादे दार बंद झाले असेल तर त्या बंद दरवाजासमोर आयुष्यभर उभे राहू नका. मागे वळून पहा. कदाचित स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी दुसरे, अधिक सुंदर दार उघडले असेल. पण आपण जुन्याच दुःखात अडकून राहतो आणि नवीन संधी पाहतच नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जे गेले त्यासाठी रडण्यात वेळ घालवू नकोस, जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. हा विचार जीवनाला नवीन दिशा देतो. भूतकाळ आठवण असू शकतो, पण भविष्य घडवण्याची शक्ती वर्तमानातच असते. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी आज कोणावर प्रेमाने बोलणार? मी आज कोणाचे भले करणार? मी आज स्वामी समर्थांचे नाम किती श्रद्धेने घेणार? या 3 प्रश्नांची उत्तरेच तुमचा दिवस सुंदर बनवतील. कारण दिवस बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते, एका चांगल्या विचाराची गरज असते. प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या शेवटी माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला पैशांची आठवण येत नाही,
मोठ्या घरांची आठवण येत नाही, प्रसिद्धीची आठवण येत नाही. त्याला आठवतात ती त्याने केलेली सत्कर्मे, त्याने दिलेला आधार, त्याने केलेली सेवा आणि संकटातही जपलेली श्रद्धा. म्हणून जीवन असे जगा की तुमच्या उपस्थितीने दुसऱ्यांच्या मनात आशा निर्माण झाली पाहिजे. तुमच्या शब्दांनी कोणाचे दुःख हलके झाले पाहिजे. तुमच्या कृतीतून स्वामी समर्थांची शिकवण दिसली पाहिजे. आणि तुमच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांनी म्हणावे, हा माणूस खरोखर स्वामी समर्थांचा भक्त आहे. कारण खरी भक्ती माळेत नसते, ती मनात असते. ती कपाळावरील टिळ्यात नसते, ती वागण्यात असते. ती मोठमोठ्या शब्दांत नसते, ती साध्या, प्रामाणिक आणि प्रेमळ जीवनात असते. अशा भक्ताच्या जीवनात कितीही वादळे आली तरी त्याच्या अंतःकरणात एकच आवाज घुमत राहतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आता आपण जीवनातील अशा एका विषयावर चिंतन करूया जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी येतो. तो विषय म्हणजे एकटेपणा. अनेक भक्त म्हणतात, स्वामी, माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत, पण माझे दुःख समजून घेणारा एकही माणूस नाही. काही जण म्हणतात, ज्यांच्यासाठी आयुष्यभर झटलो तेच आज माझ्याकडे पाठ फिरवून गेले. तर काहींच्या मनात असा प्रश्न असतो, मी कोणाचेही वाईट केले नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? स्वामी समर्थ महाराज अशा प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, बाळा, जेव्हा संपूर्ण जग तुला एकटे सोडते, तेव्हा समज मी तुला माझ्या अधिक जवळ घेत आहे. हे वचन केवळ धीर देणारे नाही, तर जीवनाचा आधार आहे. कारण माणसांचा आधार तात्पुरता असतो, पण परमेश्वराचा आधार कायमचा असतो. जीवनात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले. व्यवसायात नुकसान होते, नोकरी मिळत नाही, घरात कलह वाढतो, जवळची माणसे दूर जातात, शरीर साथ देत नाही. अशा वेळी मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. पण त्या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधू नका, ती स्वामी समर्थांच्या चरणी मिळतात. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीतून जावे लागते. मातीला सुंदर मडके बनण्यासाठी कुंभाराच्या हाताचे आघात सहन करावे लागतात. दगडाला देवाची मूर्ती बनण्यासाठी चिन्नीचे घाव सहन करावे लागतात. जर त्या मातीने, त्या दगडाने किंवा त्या सोन्याने दुःखाला नकार दिला असता तर ते कधीच मौल्यवान झाले नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मी ज्या भक्तावर विशेष कृपा करतो त्याला आधी मजबूत बनवतो. म्हणून संकट आले की असा विचार करू नका की स्वामी माझ्यावर रागावले आहेत. उलट असा विचार करा, कदाचित स्वामी मला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहेत. आज अनेक लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात पण आतून अस्वस्थ असतात. कारण त्यांनी पैसा कमावला पण मन गमावले, प्रसिद्धी मिळवली पण शांती हरवली. स्वामी समर्थांचा मार्ग मात्र वेगळा आहे. ते सांगतात, पहिले मन जिंक, मग जग जिंक. कारण मन जिंकणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. प्रिय भक्तांनो, आपण अनेकदा देवाकडे मोठमोठ्या गोष्टी मागतो, संपत्ती, यश, पद, प्रतिष्ठा. पण कधी असे मागितले आहे का, स्वामी, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची शक्ती द्या, अपमान सहन करण्याचा संयम द्या, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याचे मोठेपण द्या. या गोष्टी मिळाल्या तर बाकीचे सर्व योग्य वेळी मिळू शकते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनात जर प्रेम असेल तर माझी कृपा आधीच तुझ्यावर आहे. कारण द्वेष करणारे मन कधीही शांत राहू शकत नाही. मत्सर करणारे मन कधीही समाधानी राहू शकत नाही. पण प्रेम करणारे मन संकटातही प्रकाश शोधू शकते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्याय आहे. कालच्या दुःखाने आजचा दिवस खराब करू नका. काल ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना मनातून माफ करा. कारण क्षमा केल्याने त्यांचे नाही तर तुमचे मन मोकळे होते. आणि ज्या मनात ओझे नसते त्याच मनात स्वामी समर्थांचे नाम सहज वसते. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचा एक अत्यंत गहन संदेश आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो, तो योग्य वेळेची तयारी असतो. हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. कधी कधी स्वामी तुम्हाला लगेच देत नाहीत, कारण ते तुम्हाला त्याहून अधिक चांगले देण्याची तयारी करत असतात. त्यामुळे अधीर होऊ नका, तुमचे प्रयत्न थांबवू नका, तुमची प्रार्थना सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील,
तर त्या कायमच्या राहणार नाहीत। जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर तेही एक दिवस आनंदाश्रूंमध्ये बदलतील। जर तुमचे मन तुटले असेल तर स्वामी समर्थ त्याला पुन्हा उभे करतील। पण त्यासाठी एक अट आहे, तुमचा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत टिकला पाहिजे। म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर एकच वाक्य मनापासून म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, आज जे काही घडेल ते तुमच्या इच्छेने घडेल। मला प्रत्येक प्रसंगात योग्य विचार, योग्य शब्द आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या। माझ्या मनात भीतीऐवजी विश्वास, रागाऐवजी प्रेम, अहंकाराऐवजी नम्रता आणि निराशेऐवजी आशा कायम ठेवा। माझे प्रत्येक पाऊल तुमच्या कृपेने योग्य दिशेने पडू दे। विश्वास ठेवा, अशी प्रार्थना करणारा भक्त कधीच पराभूत होत नाही। त्याचा विजय फक्त वेळेचा प्रश्न असतो। कारण स्वामी समर्थांच्या कृपेने उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही। जीवनात माणूस अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो। शिक्षण मिळवतो, पैसा कमावतो, घर बांधतो, मान सन्मान मिळवतो, नाती जोडतो। पण या सर्व गोष्टींपेक्षा जर एखादी गोष्ट जपणे सर्वात कठीण असेल तर ती म्हणजे मनाची पवित्रता। कारण मन पवित्र असेल तर साध्या झोपडीतही आनंद मिळतो, पण मन अशांत असेल तर राजवाड्यातही दुःखच वाटते। स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन हेच तुझे मंदिर आहे। ते स्वच्छ ठेवलेस तर मला शोधण्यासाठी तुला दूर जाण्याची गरज पडणार नाही। या एका वचनात संपूर्ण अध्यात्म दडलेले आहे। आपण मंदिर स्वच्छ ठेवतो, देवाची मूर्ती स्वच्छ ठेवतो, पूजा करतो, फुले अर्पण करतो, पण आपल्या मनात राग, मत्सर, द्वेष, लोभ आणि अहंकार साचलेला असतो। अशा मनात भक्तीची फुले कशी उमलणार? ज्याप्रमाणे आरशावर धूळ बसली की आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही, त्याचप्रमाणे मनावर वाईट विचारांची धूळ साचली की परमेश्वराची कृपा दिसेनाशी होते। कृपा नसते असे नाही, पण ती अनुभवण्याची क्षमता कमी होते। म्हणून दररोज मन स्वच्छ करण्याचीही सवय लावा। जशी आपण शरीराला स्नान घालतो, तशीच मनालाही नामस्मरणाचे स्नान घाला। प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक अतिशय कठीण परिस्थितीतही हसतमुख कसे राहतात? त्यांच्याकडे कोणती जादू असते? त्याचे उत्तर स्वामी समर्थ देतात, ज्याने स्वीकार शिकला त्याला शांती मिळाली। स्वीकार म्हणजे हार मानणे नाही। स्वीकार म्हणजे वास्तवाला ओळखून योग्य दिशेने पुढे जाणे। जर पाऊस पडत असेल तर त्याच्यावर रागावून उपयोग नाही, छत्री घ्यावी लागते। जर रात्र झाली असेल तर सूर्याची वाट पाहावी लागते। जर जीवनात संकट आले असेल तर धैर्य आणि श्रद्धा दोन्हीची साथ घ्यावी लागते। हाच स्वामी समर्थांचा मार्ग आहे। अनेक वेळा भक्त विचारतात, स्वामी, आम्ही इतकी पूजा करतो तरी आमच्या मनोकामना का पूर्ण होत नाहीत? यावर विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या, भक्ती ही व्यवहार नाही। आपण पूजा केली म्हणून लगेच फळ मिळालेच पाहिजे असा नियम नाही। स्वामी समर्थ भक्ताच्या मागणीकडेच पाहत नाहीत, ते त्याच्या पात्रतेकडे, त्याच्या कर्माकडे आणि योग्य वेळेकडेही पाहतात। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी तुला जे देतो ते तुझ्या भल्यासाठी देतो, आणि जे देत नाही तेही तुझ्या भल्यासाठीच देत नाही। हे वाक्य समजले तर तक्रारी संपतील। कारण आपण जे मागतो ते आपल्याला योग्य वाटते, पण स्वामींना जे योग्य आहे ते अधिक स्पष्ट दिसते। प्रिय स्वामी भक्तांनो, आणखी एक गोष्ट मनात ठेवा, आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक यशानंतर थांबून परमेश्वराचे आभार माना। कारण कृतज्ञता नसलेले यश माणसाला अहंकारी बनवते, आणि अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे। ज्या क्षणी माणूस म्हणतो, हे सर्व मी केले, त्या क्षणी तो परमेश्वराला विसरतो। पण जो म्हणतो, हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले, त्याच्यावर कृपा अधिक वाढत जाते। माणसाने मोठे होण्यात काहीच गैर नाही, पण मोठे होताना माणुसकी लहान होऊ देऊ नका। तुमच्या यशामुळे जर दुसऱ्याला प्रेरणा मिळाली तर ते यश धन्य आहे, पण तुमच्या यशामुळे दुसऱ्याचा अपमान झाला तर ते यश अपूर्ण आहे। आजपासून प्रत्येक दिवसात एक छोटा नियम पाळा। कोणाशीही बोलताना त्याच्या मनाचा विचार करा। तुमचे शब्द सत्य असू द्या, पण कठोर नसू द्या। तुमचा स्वभाव नम्र असू द्या, पण कमकुवत नसू द्या। तुमची श्रद्धा दृढ असू द्या, पण अंधविश्वास नसू द्या। आणि तुमचे कर्म असे असू द्या की दिवसाच्या शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी निसंकोचपणे डोके ठेवता आले पाहिजे। शेवटी हेच लक्षात ठेवा, परमेश्वराला तुमची श्रीमंती दाखवण्याची गरज नाही,
त्याला तुमचे निर्मळ मन दाखवा. त्याला मोठमोठ्या शब्दांची गरज नाही, त्याला प्रामाणिक अश्रू आणि निष्कपट श्रद्धा प्रिय आहे. ज्या हृदयात नम्रता, सेवा, प्रेम आणि सत्य आहे, त्या हृदयात स्वामी समर्थ स्वतः वास करतात. म्हणून जीवनात काहीही झाले तरी एक गोष्ट कधीही सोडू नका, स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास. कारण विश्वास जिवंत असेल तर आशा जिवंत राहते, आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतात, आणि प्रयत्न सुरू राहिले तर स्वामी समर्थांची कृपा योग्य वेळी जीवनाला नवी दिशा देते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असते. अनेकदा आपण विचार करतो की मी कोणाचेही वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला एवढे दुःख का? पण भक्तांनो, प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळेलच असे नाही. काही उत्तर काळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तर स्वामींची कृपा मिळाल्यानंतरच समजतात. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात कटुता आणू नका. दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करू नका. दुसऱ्याला खाली खेचण्याचा विचारही करू नका. कारण दुसऱ्याचे नुकसान करून आपले भविष्य कधीच उज्ज्वल होत नाही. आजच्या काळात अनेक जण दुसऱ्याच्या यशाने अस्वस्थ होतात. एखादा पुढे गेला की त्याच्या पाठीमागे टीका करणे, त्याच्या अपयशाची वाट पाहणे किंवा त्याच्यासाठी वाईट इच्छा बाळगणे ही प्रवृत्ती वाढताना दिसते. पण स्वामी समर्थ सांगतात की अशा विचारांनी सर्वप्रथम नुकसान आपल्या मनाचे होते. ज्या मनात मत्सर असतो त्या मनात समाधान राहत नाही. ज्या मनात द्वेष असतो त्या मनात आनंद टिकत नाही. आणि ज्या मनात कपट असते त्या मनाला कधीच शांत झोप मिळत नाही. म्हणून स्वतःच्या मनाला पवित्र ठेवणे हीच खरी साधना आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या हातून जर एखाद्याचे भले होत असेल तर ते नक्की करा. एखाद्याला धीराचे 2 शब्द बोलणे, संकटात मदतीचा हात देणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे किंवा कोणासाठी मनापासून प्रार्थना करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. मंदिरात जाऊन केलेली पूजा महत्त्वाची आहेच, पण त्याहून मोठी पूजा म्हणजे आपल्या वागण्यातून प्रेम, करुणा आणि माणुसकी जपणे. भक्तांनो, लक्षात ठेवा, वाईट वेळ ही परीक्षा असते, शिक्षा नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची श्रद्धा, संयम आणि विश्वास किती दृढ आहे हे पाहतात. संकट आले म्हणून स्वामींनी साथ सोडली असे समजू नका. उलट त्या कठीण काळातच ते आपल्या भक्ताचा हात अधिक घट्ट धरून असतात. जसे आई आपल्या लहान मुलाला चालायला शिकवताना काही क्षण त्याचा हात सोडते, पण तिची नजर कायम त्याच्यावर असते, तसेच स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावर कृपादृष्टी ठेवून असतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि नशीबही बदलते. म्हणून दुःखाच्या क्षणी कधीही निराश होऊ नका. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या उद्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य होऊ शकतात. अनेक भक्तांच्या जीवनात असे चमत्कार घडले आहेत की जिथे सर्व मार्ग बंद झाले होते तिथे अचानक नवीन दार उघडले. डॉक्टरांनी आशा सोडली होती पण कृपेने आरोग्य मिळाले. आर्थिक संकटाने घेरले होते पण अनपेक्षित मार्गाने मदत मिळाली. नोकरी, व्यवसाय, संसार आणि नातेसंबंध सर्व काही योग्य वेळी पुन्हा सुरळीत झाले. हे केवळ योगायोग नसतात, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचे फळ असते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाच्याही वाईटाची इच्छा करणार नाही, कोणाच्याही यशामुळे दुःखी होणार नाही. दुसऱ्याला खाली खेचण्याऐवजी स्वतःला उंच नेण्याचा प्रयत्न करीन. रोज स्वामींचे नामस्मरण करीन, प्रामाणिकपणे कष्ट करीन आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य राखीन. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्या माणसाचे मन स्वच्छ असते त्याच्या जीवनात उशिरा का होईना पण आनंद, यश आणि समाधान नक्की येते. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, या जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात धावत आहे. प्रत्येकाला धन हवे आहे, मान सन्मान हवा आहे, उत्तम आरोग्य हवे आहे, कुटुंबात आनंद हवा आहे आणि जीवनात यश हवे आहे. पण या सर्व गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकदा माणूस एक मोठी चूक करतो. तो दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू लागतो. दुसऱ्याच्या प्रगतीने त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तो विचार करतो, यालाच का इतके यश मिळते, माझ्याच वाट्याला दुःख का? आणि अशा विचारातून हळूहळू मनात द्वेष, राग, सूड आणि दुसऱ्याचे वाईट करण्याची भावना जन्म घेते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की हाच क्षण माणसाच्या अधपतनाची सुरुवात असतो.
कारण दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल माणसाला स्वतःच्या सुखापासून दूर नेत असते. स्वामी म्हणतात, भक्तांनो, तुम्ही नदीकाठी उभे राहून दुसऱ्यावर चिखल फेकण्याचा प्रयत्न केला तरी सर्वप्रथम तुमचे स्वतःचे हात घाण होतात. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे नुकसान करण्याचा विचार सर्वप्रथम तुमचे स्वतःचे मन अशांत करतो. मत्सर, द्वेष आणि सूड या भावना बाहेरच्या माणसाला जितके नुकसान करतात त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान त्या भावना बाळगणाऱ्या व्यक्तीलाच करतात. अशा मनाला शांत झोप लागत नाही. त्याला कोणाच्या यशात आनंद वाटत नाही. तो स्वतःच्या आयुष्यातील आशीर्वादही विसरून जातो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याचे वाईट करू नका. दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्यापेक्षा स्वतःची प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण ईश्वराने प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आणि वेगळी वेळ निश्चित केलेली आहे. भक्तांनो, वाईट वेळ आली की अनेक जण घाबरून जातात. काही जण देवावरचा विश्वास गमावतात. काही जण म्हणतात, इतकी वर्षे पूजा केली, नामस्मरण केले, तरी माझे दुःख कमी झाले नाही. पण स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धेची खरी परीक्षा ही सुखात नसते, ती संकटात असते. समुद्र शांत असताना कोणताही नावाडी नाव चालवू शकतो, पण खरा नावाडी तोच जो वादळातही दिशा हरवत नाही. तसेच खरा भक्त तोच जो अडचणींच्या काळातही स्वामींच्या चरणांवरचा विश्वास कमी होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, वाईट वेळ म्हणजे शेवट नाही, ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जसा शेतकरी बी पेरल्यानंतर लगेच पीक येण्याची अपेक्षा करत नाही, तसाच भक्तानेही संयम ठेवायला हवा. काळ जमिनीखाली बीज वाढवत असतो. बाहेरून काही दिसत नसले तरी आतमध्ये मोठी प्रक्रिया सुरू असते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही स्वामी शांतपणे कार्य करत असतात. तुम्हाला वाटत असते की काहीच बदलत नाही, पण योग्य वेळ जवळ येत असते. अचानक एक दिवस परिस्थिती बदलते, अडथळे दूर होतात, नवीन संधी मिळतात आणि माणूस मागे वळून पाहताना म्हणतो, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनात जर दुःख आले असेल तर त्याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला सोडून दिले असा होत नाही. उलट ते तुम्हाला अधिक सक्षम बनवत असतात. जसे सोन्याला अग्नीत तापविल्याशिवाय त्याचे तेज वाढत नाही, तसेच माणसाचे व्यक्तिमत्व संकटांतून घडते. म्हणून संकटाला शाप समजू नका, ते स्वामींची शिकवण समजा. प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक शहाणे, अधिक संयमी आणि अधिक श्रद्धावान बनवत असते. लक्षात ठेवा, या जगात कोणीही कायमचे दुःखी राहत नाही आणि कोणीही कायमचे सुखी राहत नाही. काळ हा सतत बदलत असतो. म्हणून दुःखात अहंकार नसावा की माझेच दुःख सर्वात मोठे आहे, आणि सुखात गर्व नसावा की हे सुख कायमचे आहे. दोन्ही अवस्था तात्पुरत्या आहेत, पण त्या काळात केलेले कर्म कायमचे तुमच्यासोबत राहते. म्हणून स्वामी समर्थ वारंवार सांगतात, सत्कर्म करा, सत्याचा मार्ग सोडू नका, कोणाचेही मन दुखवू नका आणि शक्य तितक्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणून स्वतःच्या घरात सुख येत नाही. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतल्याने लक्ष्मी टिकत नाही. खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय यांच्या पायावर उभे राहिलेले यश काही काळ टिकू शकते, पण कायमचे टिकत नाही. परंतु प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि माणुसकी यांच्या आधारावर उभे राहिलेले जीवन कोणतेही वादळ सहज पार करते. म्हणून तुमच्या प्रत्येक कृतीत स्वामींना साक्षीदार समजा. प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा शब्द दुसऱ्याला आनंद देईल की दुःख? प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, यामुळे कोणाचे नुकसान तर होणार नाही ना? असा विचार करणारा माणूस स्वामींच्या कृपेला नेहमी पात्र ठरतो. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात सर्वात मोठा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात असतो. ज्याने आपल्या रागावर नियंत्रण मिळवले, ज्याने लोभावर मात केली, ज्याने मत्सराचा त्याग केला आणि ज्याने अहंकाराला आपल्या जीवनातून दूर केले, तोच खऱ्या अर्थाने विजयी आहे. कारण बाहेरचे शत्रू जिंकणे सोपे असते, पण मनातील विकार जिंकण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सततची साधना आवश्यक असते. अनेकदा आपण विचार करतो की माझ्यावरच एवढ्या परीक्षा का येतात, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? पण स्वामी म्हणतात, ज्या वृक्षाला भरपूर फळे यायची असतात त्यालाच निसर्ग अधिक मजबूत बनवतो. ज्या नदीला समुद्रापर्यंत पोहोचायचे असते
तिलाच खडक, वळणे आणि खोल दऱ्या पार कराव्या लागतात. तसेच ज्या भक्तावर स्वामींची विशेष कृपा असते, त्यालाही जीवनात काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्या प्रसंगांमुळे तो तुटत नाही, तर अधिक परिपक्व आणि सामर्थ्यवान बनतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्याशी अन्याय केला असेल, तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तरी सुडाचा विचार करू नका. न्याय देण्याचे कार्य परमेश्वरावर सोपवा. कारण परमेश्वराचा न्याय उशिरा होऊ शकतो, पण तो अन्याय कधीच करत नाही. तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका. तुमची प्रामाणिकता सोडू नका. तुमची माणुसकी सोडू नका. कारण शेवटी विजय सत्याचाच होतो. भक्तांनो, प्रत्येक सकाळ ही परमेश्वराने दिलेली एक नवी संधी असते. काल काय झाले, कोणी काय बोलले, किती नुकसान झाले किंवा किती अपमान झाला याचा विचार करत बसू नका. नवीन दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. मनात एकच भावना ठेवा, आज माझ्या हातून कोणाचे भले घडू दे. आज माझ्या शब्दांनी कोणाच्या चेहऱ्यावर हसू येऊ दे. आज माझ्या वागण्यामुळे कोणाला आधार मिळू दे. कारण दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारा माणूस स्वतःही आनंदी राहतो. स्वामी समर्थ सांगतात, लक्षात ठेवा, पैसा, संपत्ती, मान, सन्मान हे सर्व काळानुसार बदलत असतात. पण चांगले कर्म, चांगले संस्कार आणि चांगले नाव हे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात. म्हणून संपत्ती कमावण्यापेक्षा विश्वास कमवा. लोकांचे मन जिंका. अशी माणसे जोडा जी तुमच्या यशात आनंद मानतील आणि संकटात तुमच्या पाठीशी उभी राहतील. हीच खरी कमाई आहे. म्हणून भक्तांनो, आजपासून आपल्या जीवनात एक सुंदर बदल घडवूया. दुसऱ्याच्या चुकांवर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या चुकांकडे पाहूया. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करण्यापेक्षा त्याच्या यशातून प्रेरणा घेऊया. दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार मनात आला, तर त्याच क्षणी स्वामी समर्थांचे नाव घेऊया. कारण ज्या क्षणी मनात स्वामींचे स्मरण जागृत होते, त्या क्षणी नकारात्मक विचारांची शक्ती कमी होऊ लागते. आणि शेवटी स्वामी समर्थ महाराजांचा हा अमूल्य संदेश आपल्या हृदयात कायमचा जपूया. दुसऱ्याचे वाईट करू नका, स्वतःचे भले होईल. वाईट वेळ कायमची नसते. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सत्कर्म करत राहा. योग्य वेळी माझी कृपा तुमच्या जीवनात नक्की प्रकट होईल. जो भक्त या संदेशावर विश्वास ठेवून जगतो, त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीही विझत नाही आणि स्वामींची कृपा त्याला योग्य मार्गावर सतत पुढे नेत राहते.